चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक सप्तरंग आरटीओ ऑफिस पेठ रोड येथील सप्तरंग स्टॉप जवळ असलेल्या एमएससीबीच्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर डीपीला शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। ट्रान्सफॉर्मर डीपीला लागलेली आग इतक्या मोठ्या स्वरूपाची होती की परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। आग लागल्याचे लक्षात येताच प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील ढगे, मयूर दाते व आकाश धोत्रे, नितीन कापडनीस यांनी प्रसंगवदनाने दाखवत तत्काळ पंचवटी अग्निशामक दल, एमएससीबी कर्मचारी तसेच मसरूळ पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच पंचवटी अग्निशामक दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला। अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नामुळे अवघ्या 10 ते 15 मिनिटात आग आटोक्यात आणण्यात यश आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या कारवाई दरम्यान अग्निशामक दलाचे संदीप जाधव, सुनील शिलावत, अशोक सरोदे, अनुराग पवार, आशुतोष पगारे, निळकंठ शिंदे, हरम मथवड यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते। तसेच एमएससीबीचे वायरमन विष्णू सुबार व तानाजी गवळी यांनीही घटनास्थळी हजर राहून आवश्यक कार्यवाही केली। सुरक्षिततेच्या दृष्टीने मसरूळ पोलीस स्टेशनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वेळेवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। ब्युरो रिपोर्ट आदित्य झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। अरे आम्ही पेटला बसलो होतो आता म्हणून पेटताना पाहिलं अग्निशामकला पण फोन करून दिला, म्हणलं चला म्हणलं समोरच बसेल होतो, शेकुटी करत बसेल होतो। आता आम्हाला पंचवटी अग्निशमन केंद्रावरती कॉल आला की सप्तरंग स्टॉप आरटीओच्या जवळ डीपीला प्रचंड आग लागलेली आहे। असा कॉल आल्याप्रमाणे मी स्टाफ घेऊन सदर घटनास्थळी लगेच आलो आणि संपूर्ण आग विझवली। बाकीचं वायर वगैरे जळाली होती, खाली गवत पेटलेलं होतं, सगळं व्यवस्थित विझवून टाकलेली आहे। जवळपास किती वेळात आग आटोक्यात आणण्यात आली? लगेच एक 10 मिनिटांमध्ये आग विझवून टाकली। आपल्यासोबत कोण कोण होते? माझ्यासोबत संदीप जाधव लीडिंग फायरमन आणि बाकीचे शिशु फायरमन, वाहन चालक अशोक सरोदे, असं स्टाफ होतं माझे। थँक्यू।